मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे। ठाणे स्टेशनमधील काम 40 ते 50% पूर्ण झालेलं असून स्लो मार्गावरील दोन्ही बाजूंकडील आणि जलद मार्गावरील मुंबई दिशेची वाहतूक सध्या सुरू आहे। मात्र सीएसएमटी इथल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे आज लोकल केवळ परळ आणि भायखळ्यापर्यंतच धावतायत। तसंच हार्बर लाईनवरील लोकल वडाळ्यापर्यंत जातायत। त्यामुळे सीएसएमटी, फोर्ट, चर्चगेट आणि नरिमन पॉइंट या भागात काम करणाऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। लोकलच्या एकूण 534 फेऱ्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवल्या जाणार आहेत, तर काही एसी लोकल सामान्य लोकल म्हणून चालणार आहेत। सीएसएमटी स्टेशनमध्ये जिथं प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम सुरू आहे तिथून थेट माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, कुठपर्यंत आलंय काम आणि प्रवाशांची या सगळ्यामुळे जी गैरसोय होतीये त्याविषयी नेमकी काय अपडेट? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या त्याच प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 वरती आहे, जिथे आपण बघू शकतोय की काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे। आपण बघू शकतोय की रेल्वेचे अधिकारी इथं काम करत आहेत। पुढे जेसीबीच्या सहाय्याने डंपरवर सुद्धा काम चालू आहे आणि रेल्वे ट्रॅकचं काम अजूनही अंतिम टप्प्यात आहे। आपण बघू शकतोय की जे काम सुरू आहे आणि ज्या कामासाठी हा मेगा जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे ते आपण इथं सुरू असलेलं पाहायला मिळतंय। भायखळा पूर्णपणे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी। तर हार्बर लाईन सुद्धा केवळ वडाळ्यापर्यंत कार्यरत आहे, कारण की इंटरलॉकिंगमुळे एखादं स्टेशन किंवा एखादी लाईन, एखादा ट्रॅक बंद करणं शक्य नाहीये। त्यामुळे प्रशासनाला हा संपूर्ण भाग भायखळ्यापासून पुढे बंद करून हे काम करावं लागतंय। याच प्लॅटफॉर्मवर पूर्वी 16 डब्याच्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या त्या थांबायच्या, परंतु आता प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चं हे विस्तारीकरण केल्यामुळे इथं 24 डब्यांच्या ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्या आहेत त्या थांबवणं शक्य आहे, एक्सप्रेस आणि मेल। त्यामुळे प्रवाशांना कुठेतरी भविष्यात याचा खूप मोठा फायदा होणार आहे। जर हे काम टप्प्याटप्प्याने केलं असतं तर याला 6 महिन्यांचा अवधी लागू शकला असता, असं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे हे 36 तासांचा जो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे, जो काल रात्रीपासून सुरू झालेला आहे आणि उद्या दुपारपर्यंत हा चालू राहील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे या 36 तासात हे सगळं काम युद्ध पातळीवर पूर्ण करून जे पुढचं टप्प्याटप्प्याचं काम होतं ते टाळता येईल आणि त्यासाठीच हा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे। लोकांची आज आणि उद्या काहीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे, परंतु पर्याय व्यवस्था म्हणून बेस्ट प्रशासनानं, एसटी प्रशासनानं ज्यादा गाड्या सोडलेल्या आहेत। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।